हा गट देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यामध्ये म्हटलेलं आहे. शिवाय काही आमदार म्हणतात की स्वगृही परत चलावा. असं आहे ना, जाऊन दे. हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही. आता सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो, तर कसला पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा. म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसैनिक पण वाचत नाही, कारण का तो काँग्रेसचा मुखपत्र जरा जास्त झालेला आहे. म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज नाही. बांगलादेशी घुसखोरांचा एक मोठी समस्या आहे. मालेगावमध्ये खोटी कागदपत्र त्यांनी तयार केल्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. राज्य सरकार म्हणून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्य सरकारची कशी भूमिका असणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने कारवाई करण्यासंदर्भात काही धोरण? बघा, पहिल्याच भाषणामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांसंदर्भात अतिशय स्पष्ट आणि टोकाची भूमिका घेतलेली आहे. ही जी काय कीड, ही जी काय घाण बांगलादेश आणि रोहिंग्याच्या नावाने आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन अनधिकृत पद्धतीने राहत आहेत, त्यांना त्यांच्या बिळापर्यंत शोधण्याचं काम आमचं सुरू आहे. नुसतं फक्त त्यांना पकडायचं नाही, पण त्यांना आणणारे लोक कोण आहेत, त्यांचे बाप आणि अब्बा कोण बसलेले आहेत, या सगळ्यांवर आमचं लक्ष आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकही बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान हा आमच्या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. आम्ही त्यांना ठेचून इथून हाकलू, एवढं मी तुम्हाला सांगू. सध्या जो धर्माच्या बरोबर आहे तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात आहे त्याचं काय खरं नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. अतिशय धर्माच्या बरोबर ना, अतिशय योग्य आहे. धर्माच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे. त्याला स्वतःचा धर्म माहीत नाही, त्याचा राजकीय धर्मांतर झालेला आहे. संजय शिरसाट ने कहा है दोनों शिवसेना अगर एक साथ आई बहुत खुशी की बात होगी. ठीक है, वो अभी उनका वैयक्तिक मत है. उन्होंने कभी तो जाके एकनाथ शिंदे साहब को पूछना चाहिए कि ये मत के बारे में शिंदे साहब का क्या उनको जवाब मिलेगा. एबीपी माझाला इंटरव्ह्यू देताना देखील संजय राऊत असे बोलले की आता जोडण्याची वेळ आली आहे, म्हणजे परत एकत्र असे म्हणजे शिवण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे हातभर फाटली असल्यामुळे आता शिवण्याची वेळ आलेली आहे. कारण का महाराष्ट्रामध्ये ह्यांची किंमत संपलेली आहे, म्हणून सगळीकडे हात पसरत फिरतायत. दिल्ली दरबारी काय जातात, आमच्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कसं कुठे भेटण्याचा प्रयत्न होतोय. प्रतिसाद भेटत नाही तो विषय वेगळा, पण प्रयत्न जोरदार होतोय. भीक मागतायत, ते अटी शर्ती न ठेवता आम्हाला परत घ्या, खुर्चीवर नाही तरी स्टूलवर तरी बसवा, अशी खूप विनंती केल्या जात आहेत, पण कोण त्यांना भीक देत नाहीत. आता राज्य सरकार नवीन मत्स्य धोरणासंदर्भात काही विचार करतं काय, किंवा क्लस्टर पद्धतीने काही? बघा, आज जे काही मी बैठकीसाठी आलेलो आहे ते चंद्रपूरला गोड्या पाण्याच्या माशांसंदर्भातली बैठक आमची आहे. सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निर्देश दिलेले आहेत की